एका नवरा बायकोच्या आयुष्याची, त्यांच्या संघर्षाची आणि त्यांच्या सुखाची गोष्ट म्हणजे कलर्स मराठीवर 22 तारखेपासून 9 वाजता सुरू होणारी आमची नवीन मालिका सुख कळले. आमच्या मालिकेचे प्रोमोज तुम्ही सगळ्यांनी बघितले असतील. आम्हाला खूप छान छान प्रतिक्रिया येत आहेत त्याच्याबद्दल आणि आम्हाला खात्री आहे तुम्ही अतिशय उत्सुक आणि कुतूहलही आहे तुम्हाला की नक्की सुख कळले म्हणजे काय. तर अगदी थोडक्यात सांगते. सुख कळले ही एका अशा जोडप्याची गोष्ट आहे, म्हणजे आमच्या माधव आणि मिथिलाची गोष्ट आहे, जे त्यांच्या आयुष्यात सगळ्या संकटांना, सगळ्या वादळांना अगदी ठामपणे एकमेकांसोबत आणि एकमेकांसाठी उभे आहेत. त्यांना संसारातील, कुटुंबातील आणि नात्यातील सुख कळले आहे. त्यामुळे आता आमच्या मालिकेचे प्रोमोज आपण बघूया आणि ते थोडंसं सुख अनुभवण्याचा आपणही प्रयत्न करूया. बघून तुम्हाला सुखाची थोडीशी झलक मिळाली असेल ना, पण आता अख्खी गोष्ट बघून तुम्हाला पूर्ण सुख अनुभवायला मिळणार आहे याची मी खात्री देते. कारण खरंच आता आजूबाजूला ज्या मालिका चालू आहेत त्याच्यात नवरा बायकोंमधले वाद, गैरसमज, कलह हेच बघायला मिळतंय. सो त्याच्यापेक्षा आमची ही मालिका आहे ती 100% खास आणि वेगळी असणार याची खात्री मी तुम्हाला देते. आणि या मालिकेचं शिवधनुष्य ज्यांनी उचललंय त्या आमच्या लाडक्या निर्मात्या सोहम प्रोडक्शन्सच्या सुचित्रा बांदेकर आणि सोहम बांदेकर यांना मी स्टेजवर यायची विनंती करते. तर आता म्हणजे थोडंसं बोलायचंच आहे. सगळ्यांना नमस्कार. सोहम प्रोडक्शन्सची ही पहिली निर्मिती आहे जी आम्ही कलर्स मराठीसाठी करतोय, ज्याला कारण अर्थात केदार शिंदे आहे. कारण जेव्हापासून त्याने कलर्स मराठीचा हा सगळा भार सांभाळला तेव्हापासून त्याची इच्छा होती की सुचित्रा आपण काहीतरी करूया जे खूप छान असेल, वेगळं असेल आणि तुला करताना मजा येईल. सो आय एम रिअली लकी अँड रिअली थँकफुल टू केदार की एवढं छान प्रोजेक्ट आमच्यासाठी त्याने निवडलं. अर्थात त्याच्यासाठी लागणारी मेहनत ही माझ्या टीमची आणि माझ्या कलाकारांची तर आहेच, पण कसं असतं ना, कधी कधी ना समोरच्याने तुमच्यावरती विश्वास ठेवावा लागतो, तर तो विश्वास सार्थ करण्याचं बळ आपल्यात येतं. त्यामुळे आय एम रिअली थँकफुल टू कलर्स मराठी. थँक्यू सुषमा. आता सुख कळले. जसे ही म्हणाली की इतर सगळ्या मालिकांप्रमाणे आमच्यात काय नाहीये. काय काय म्हणालीस तू? कलह, भांडणं, गैरसमज. कलह, भांडणं, गैरसमज असं काही नाहीये. ते आत्ता नाहीये, ते हळूहळू येणार आहे. तरच आपल्याला सुख काय ते कळेल ना. ते इतर ठिकाणी जेव्हा दिसेल आणि आपल्या 9च्या स्लॉटवरती ते दिसणार नाही तेव्हा लोकांना खरं सुख काय आहे ते कळेल असं मला वाटतं. सो मला खूप छान वाटतंय की एक वेगळा विषय आम्ही तुमच्या समोर आणतोय. कसं असतं की आपण आता कितीतरी वर्ष ऐकतोय आणि ओमी तर मला सतत सांगत असतो नवरा बायको ही गाडीची 2 चाकं असतात वगैरे असं काहीतरी बोला सुचित्रा ताई. हे तर नक्की बोल. मी तसं काही म्हणणार नाहीये. मला असं वाटतं की नवरा बायको ही एक टीम असते आणि ती त्या दोघांची जी टीम असते ना ती एक अख्खा डाव मांडते आपल्या आयुष्याचा आणि आपल्या संसाराचा. आणि त्याच्यात कधीतरी नवऱ्याला 6 पडतात, कधीतरी बायकोला 6 पडतात, कधीतरी त्या सापशिडीत तो साप आहे तो अख्खा नवऱ्याला घेऊन पुन्हा खाली 2 वरती आणून ठेवतो, 99 वरती गेलेला नवरा, आणि कधीतरी बायकोलाही ते सफर करावं लागतं. पण कसं असतं की आपण एकमेकांना दिलेली जी साथ असते ती जेव्हा भक्कम असते, ती जेव्हा विश्वासाची असते, तेव्हा आपण कुठलाही डोंगर पार करू शकतो याची मला खात्री आहे, याचा मला अनुभव आहे. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही अतिशय मनापासून सुख कळले तुमच्या समोर घेऊन आलोय
आणि ही मालिका बघून तुम्हाला नक्की कळेल की सुख काय असतं ते सुख कळेल. थँक्यू. सोहम प्लीज 2 शब्द घेतले. नाही, मी या विषयावर बोलणं खरं तर जरा फनी आहे. माझं लग्न नाही झालंय, पण निर्माता म्हणून नाही, मला असं वाटतं की ह्या निमित्ताने सुख ते काय आहे ते मला अनुभवायला मिळेल, स्टोरी, स्क्रीन प्ले किंवा टेलिकास्ट थ्रू. बट मला असं वाटतं की जेव्हा सुरुवातच सुखाने आहे ना, तर ते छान होणारच आहे. अजून एक गोष्ट अशी सांगायला आवडेल की प्री प्रोडक्शन पासून ते आपण शूट सुरू केलं आणि आता लवकरच टेलिकास्ट असेल. पण तेव्हा एवढंच वाटतं की ऑन सेट किंवा ऑफिसमध्ये पण जेव्हा आपण कलर्सच्या ऑफिसमध्ये जेव्हा भेटलो ना, ते सुख जे आहे ना, म्हणजे स्टोरी डेव्हलप करत असताना सगळे आनंदी होते, त्यात सगळ्यांचं सुख होतं. शूट करताना त्यात सुख होतं. आपण जेव्हा आम्ही खरं तर फोटोशूटला भेटलो, मी फोटोशूटला नेमका नव्हतो, पण त्याच दिवशी मला टीमने सांगितलं की सगळ्यांनी एवढी मजा केली. ते कुठे ना कुठेतरी रेसिप्रोकेट होणार आहे. आणि ते सुख जे आम्ही शूट करताना, स्टोरी बांधत असताना जे आम्ही अनुभवलेलं आहे ते तुमच्या सगळ्यांसमोर. थँक्यू. किती गोड बोललाय तो अनुभव नसताना आणि या गोष्टीचं. आणि मला दुसरं असं म्हणायचंय की आतापर्यंत ना मी हे सगळी निर्मितीची धुरा एकटी सांभाळत होते. आत्तापर्यंत गेल्या 1.5-2 वर्षात सोहम माझ्या साथीला आहे. तेव्हाही मला सुख काय आहे ते कळलंय. तर हे माझं सुख कळले आहे. माझं सागर जोरात टाळ्या वाजव. पण खरंच थँक्यू. तुम्ही आहात म्हणून हे सगळं सुरू झालंय आणि आता असंच आमच्या बरोबर राहा. तोपर्यंत तुम्ही छान बसू शकता आणि पुढचं सुख अनुभवू शकता. थँक्यू. तर आता 2 अशी लोक ज्यांच्या शिवाय ही मालिका तुमच्या समोर येऊ शकली नसती, त्यांना मी स्टेजवर बोलवण्याचा विनंती करते. सगळ्यात पहिले म्हणजे कलर्सचे क्लस्टर हेड सुषमा राजेश यांना आणि फिक्शन प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे यांना. थँक्यू. मॅम केदार होता प्लीज मालिकेबद्दल. Firstly, thank you everybody. Thank you so much for coming. I know weekday evening में ट्रैफिक में टाइम निकाल के आने के लिए बहुत बहुत शुक्रिया. And I don't know, मुझे बहुत सारे शो लॉन्चेस देखे हैं, बहुत सारे शो लॉन्चेस किए हैं. ये अलग है. This show is somewhat special. And when I just heard Suchitra talking about it and suddenly मुझे क्लिक हुआ. I think इसीलिए स्पेशल है क्योंकि कहीं ना कहीं हम सबकी जिंदगी में ये सच है. For a lot of us, right? So I think the first time I heard this story, केदार ने आपने नरेट किया था मुझे. इनफैक्ट ये पहली कहानी थी जब हमने साथ काम करना शुरू किया. एंड वो पहले दिन से ही कहानी दिल में ठहर गई थी. And then we found great partners who are working with us on it. I think the team that has come together is fantastic. So both internally, the Colors Marathi team, you will see all smiling faces because this project is special. And I think it is very, very, very special because it is very true to human spirit. I think उन्होंने बहुत अच्छी एक लाइन कही, हस्बैंड वाइफ की एक टीम होती है. ऐसा नहीं है कि प्रॉब्लम्स नहीं होते हैं, बट वो जब साथ आते हैं और प्रॉब्लम सॉल्व करते हैं, वो बहुत सुंदर दुनिया बनाते हैं. I think that's what the show is all about. It's about this human spirit of 2 people who decide to live together through all odds. And I think that's Sukha Karale for us. And that's true in my life for sure. I agree with Suchitra that most of our lives are successful because our better halves have stood by us. And thank you everybody for coming. Help us make this a success. I think we are incredibly proud of this project. It is different. It is different to everything that is on the channels today. It is very different to what we are also offering on our channel. And I think this is just the beginning. So thank you everybody and thank you Kedar. I think उन्होंने एक नया दौर शुरू किया है Colors Marathi के लिए and the kind of shows we are making today. So more and more victory to us and our viewers. We hope they enjoy it as much as we do. नमस्कार सगळ्यांना. कलर्स मराठीची धुरा सांभाळल्यानंतर पहिल्यांदा टेलिव्हिजन म्हटल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर मी जे केलं होतं ती गोष्ट आली, ती म्हणजे श्री गंगाधर टिपरे. आजही जेव्हा जेव्हा लोक मला भेटतात तेव्हा मला म्हणतात की गंगाधर टिपरे सारखी मालिका तुमच्याकडून व्हायला पाहिजे. तर म्हटलं आजूबाजूला इतकं काय चाललंय ना की आता आबांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर दाखवण्यामध्ये काही गंमत नाही. किंवा
शिर्या आता ड्रग ऍडिक्ट झालाय, शलाकाचे विविध पुरुषांबरोबर संबंध आहे, शेखर आणि श्यामला यांचं अजिबातच एकमेकांबरोबर पटत नाही आणि ते दोघंही एकमेकांना मारण्याचा डाव सतत करतायत. अशा पद्धतीची सिरियल मी नाही करू शकत किंवा माझ्या प्रकृतीमध्ये नाही. मला नेहमीच टेलिव्हिजन हे काहीतरी देणारं माध्यम वाटलं. प्रत्येकाचे व्ह्यूज वेगळे असतील. आज माझ्या या सगळ्या म्हणण्याला दुजोरा देणारे असतील नसतीलही, कारण काय शेवटी सगळं थांबतं ते गुरुवारी जेव्हा नंबर्स येतात आणि TRP येतात तेव्हा त्या सगळ्या गोष्टी थांबतात. पण मी अजूनही आशावादी आणि मला असं वाटतं की अन्न वस्त्र निवारा याच्यानंतर आता महत्वाचा फॅक्टर कुठला झाला असेल तर तो घरातला टेलिव्हिजन आहे. कारण घरात बोलण्यासारखी माणसंच उरलेली नाही. आणि अशा वेळेस मी जर एखाद्या प्रमुखपदी आलेलो आहे तेव्हा मी टेलिव्हिजन तर्फे लोकांना काय देतोय याचा मी नेहमीच विचार करतो. आणि म्हणूनच पहिल्यांदा ही जी मालिका माझ्या डोक्यात आली तेव्हा सुख कळले हे नाव नव्हतं, पण नवरा बायकोची गोष्ट सांगायची. पण ही नवरा बायकोची गोष्ट 2024ची असायला पाहिजे. कारण अगदीच काल परवा आपल्याकडे जेव्हा आपल्या घराबाहेर किंवा उंबऱ्यापर्यंत कोविड नावाचं एक काहीतरी एक वेगळंच काही गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडली होती आणि जेव्हा माणसांचा माणसावर विश्वास उरला नव्हता किंवा एकमेकांच्या बद्दल आपणच एकमेकांच्या संपर्कात न येणं इथपर्यंत आलो होतो, त्यावेळेस कोणी तुम्हाला सांभाळलं असेल तर तुमच्या फॅमिलीने सांभाळलेलं आहे. आणि मला असं वाटतं की ती फॅमिली असते तीच तुम्हाला तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. फॅमिलीमध्ये चांगली माणसं असतात, वाईट माणसं असतात, मत्सर करणारी माणसं असतात, खूप आनंद देणारी माणसं असतात, खूप दुःखी करणारी माणसं असतात. माझ्याही फॅमिलीमध्ये तशी माणसं आहेत आणि तशीच ही फॅमिली आहे जी कामेरकरांच्या. या फॅमिलीमध्ये पण असंख्य वेगवेगळ्या पद्धतीची माणसं आहेत जी लवकरच तुमच्या समोर येतील. पण एक मात्र आहे की अजूनही मिथिला आणि माधव यांच्यातलं माणूस पण तसंच आहे जे इथे उपस्थित असलेल्या बऱ्याचशा, मी आता ज्यांना आदर्श मानतो तशी 2 जोडपी माझ्या समोर आहेत, एक आदेश आणि एक भरत. मला नेहमी असं वाटतं की या दोघांकडे बघून नवरा बायको काय असतं हे मी आणि बेलानी जास्त शिकायला सुरुवात केली. तर मग अशाच जोडप्यांकडे बघून आपण काहीतरी घेतलं गेलं पाहिजे. एवढंच डोक्यात ठेवून ही सुख कळले मालिका आम्ही तुमच्या समोर सादर करतोय. आणि मला खात्री आहे की आजपर्यंत जे चांगलं केलं त्याला लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला आणि सुख कळलेला पण असाच उत्तम प्रतिसाद मिळेल. आणि थँक्यू सुषमा. कारण काय आहे की ना धाडसी निर्णय घेणं खूप असतं, पण अशा वेळेस कोणीतरी आपल्या बरोबर उभं राहायचं असतं. कारण मला त्या सगळ्या नंबरच्या गेम मधलं फार काही कळत नाही, पण मला एवढं मात्र कळतं की आपण चालत राहायचं आणि हे नात्यातलं सप्तपदीतलं 8वं पाऊल आहे हे नक्कीच विक्रम करेल. थँक्यू व्हेरी मच. त्यांना भेटायची ज्यांच्यासाठी आपण सगळे इथे जमलो आहेत, ज्यांच्या नात्याबद्दल प्रेमाबद्दल आपण फक्त ऐकतोय बोलतोय मगासपासून, म्हणजेच आमचे माधव आणि मिथिला, म्हणजेच स्पृहा जोशी आणि सागर देशमुख यांना हे माईक तुमच्या ताब्यात दिल्यानंतर मी जाते आणि बसते. सो का आमच्या बरोबर थोडं अनुभवी लोकांना मी पुढचं सगळं याच्यामध्ये काहीच अनुभव नाहीये मला. हिला जेवढा आहे तेवढा किंवा तुला जेवढा आहे तेवढा. तू असं दरवेळेला करू नको. ही माझ्या बहिणीचं काम करते आणि असं सगळ्या जबाबदाऱ्या झटकून जाऊ शकत नाही. असं काहीच मी करत नाही. मी तुम्हाला जरा छान अजून काय काय फुलवायची संधी थँक्यू. एकदा सोबत आतीसाठी सो ही मालिका ज्या वेळेला मला विचारली गेली त्यावेळेला मी एका क्षणामध्ये हो म्हटलं होतं. आणि याला केदार शिंदे स्वतः इकडे आहेत. आणि मला जनरली लोकांनी खूप असं पॉप्युलिस्टिक चॉईसेस कधी करताना पाहिलेलं नाहीये. याचं कारण असं की मी खरं तर प्रायोगिक नाटक करणारा माणूस आहे आणि मी नाटकात रममाण होणारा माणूस आहे. पण तरी सुद्धा ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचं वेगळेपण आपल्याला जाणवतं किंवा जिकडे सोल आहे या गोष्टीमध्ये असं जाणवतं, तिथे माझा कायम ओढा गेलेला आहे. मला केदारदादांनी जेव्हा या मालिकेविषयी सांगितलं त्यावेळेला इमिजिएटली आपल्याला काहीतरी वाईब्स येतात आणि असं वाटतं की ह्या गोष्टीचा एक भाग होणं आता गरजेचं आहे. आपल्याला आयुष्यामध्ये खूप वेगवेगळे चॉईसेस असतात.
त्यावेळेला टेलिव्हिजनच का किंवा सिनेमाच का किंवा नाटकच का, प्रत्येक वेळेला एखादी गोष्ट ठरवताना कलात्मक दृष्टीने आपल्याला एक आतमधनं एक कॉल येतो की मला ह्या गोष्टीचा भाग व्हायचा आहे. आणि सुषमा मॅडम, आय एम सिरियसली सेइंग दिस, इट्स नॉट एक्झॅजरेटिंग एनिथिंग, बट इमिजिएटली द आन्सर in my mind was yes, I have to be a part of this. माधव कामेरकर या व्यक्तिरेखेच्या बद्दल जर का सांगायचं झालं तर हा अत्यंत सर्वसामान्य माणूस आहे. बँकेमध्ये नोकरीला असलेला माणूस आहे. त्याची सुद्धा छोटी छोटी स्वप्न आहेत, अँबिशन्स आहेत. आणि जसं एका कर्त्या पुरुषाला आपल्या फॅमिलीला आपण एका चांगल्या पोझिशनवरती घेऊन जाऊ अशी एक स्वप्न असतात, तशाच पद्धतीचं स्वप्न या माधवचं आहे. आणि मात्र या गोष्टीमध्ये मला जे अट्रॅक्ट करतं, जे खेचून घेतं, ते म्हणजे माधवचा एक प्रॉब्लेम आहे. तो म्हणजे मला असं वाटतं की माधव हा पीपल प्लीजर आहे. म्हणजे लोकांनी त्याच्याविषयी चांगलं बोलावं किंवा तो सतत हे धडपड करतोय की मी हा चांगला माणूस आहे आणि मला सगळ्यांनी चांगलंच बोललं गेलं पाहिजे. ह्या नादामध्ये कुठेतरी निर्णय चुकतात किंवा त्या प्रेशर सहन होत नसल्याने काही गोष्टी होतात आणि त्याच्या आयुष्यामध्ये संकट येत जातात. आणि त्यावेळेला जी खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी राहते ती म्हणजे मिथिला. आणि मला वाटतं की त्या दोघांचं नातं हे इतकं घट्ट आहे की मला असं वाटतं न बोलता सुद्धा अनेक गोष्टी एकमेकांच्या कळतात. आणि या आम्हाला एकमेकांच्या म्हणजे काम जेव्हा आम्ही करायला घेतलो त्यावेळेला सुद्धा असं जाणवतं की आत्ता या टेक मध्ये सुद्धा एकमेकांच्या प्रती काहीतरी वाटतंय जे कधी कधी आपल्याला शब्दात नाही सांगता येत. सो ही पॉवर या गोष्टीची आहे आणि त्याच्यासाठी मला कलर्स मराठीचे आणि केदार शिंदेचे मला मनापासून आभार मानते. थँक्यू सो मच फॉर चुझिंग मी. मिथिला. नमस्कार, मी स्पृहा आणि मी या मालिकेमध्ये मिथिलाचं काम करते आहे. गोष्ट आमची फारच गोड आहे. सुचित्राने म्हणाली तसं सगळं काही गोडगोडच असणार आहे असं नाही, ह्याचीही आम्ही कल्पना देतोच आहोत. पण काय आहे, कुठलीच एक फॅमिली अशी साखरेच्या पाकातनं काढून आणलेली नसते. म्हणजे त्यामध्ये पण फार चढउतार असतात, त्यामध्ये मजा मजा असते आणि त्या सगळ्या गोष्टींना एकत्र तोंड देऊन त्या पुढे मिळणारं जे सुख असतं त्याची चव फार गोड असते. सो तसा आमचा हा सगळा सुखकळलेचा प्रवास आहे. मला मिथिलाच्या 2-3 गोष्टी अतिशय आवडल्या. एकतर मी तिच्याशी इन्स्टंटली कनेक्ट केलं एका कारणासाठी की मला तिच्यामध्ये माझी आई दिसते. ती एक अशी व्यक्ती आहे की जी पूर्णपणे स्वतःच्या पायावर उभी राहूच शकली असती, तिचं करिअर ती घडवू शकली असती, पण तिने तिच्या मुलींसाठी तिचा स्वतःचा हा निर्णय होता, कोणीही न सांगता की मी माझ्या मुलींना वेळ देता यावा म्हणून घरी असणार आहे त्यांच्या बरोबर, त्यांच्या सोबत. सो मला मिथिलाशी कनेक्ट करणारी सगळ्यात पहिली गोष्ट ही होती केदारला. आणि त्यामुळे सुद्धा मी पटकन त्या गोष्टीमध्ये रमले. आमच्या दोघांमध्ये एकत्र आता एक छान सुसंवाद म्हणतो तशा पद्धतीचा आहे. काम करत असताना मला वाटतं सगळ्यात महत्वाची गोष्ट ही असते की आपण ज्या पद्धतीचं ऍक्ट करतो आहोत त्याला समजून घेऊन त्याला रिॲक्ट करणारा समोरचा समजा आपला नट मित्र असेल किंवा नटी मैत्रीण असेल तर ते काम करण्यातली मजा जास्त वाढत जाते. ती मजा आता आम्हाला येते. आमची सगळी बाकीची टीम सुद्धा इथे आहे आणि ते सगळे सुद्धा आता छान आम्ही हळूहळू एकमेकांना ओळखायला लागलो, भेटायला लागलो. तर शूट करण्यात सोहम फार मस्त म्हटला की ती एनर्जी रेसिप्रोकेट होत असते कुठेतरी, ती पॉझिटिव्हिटी रेसिप्रोकेट होत असते. आपल्याला कळत असतं एखाद्या गोष्टीची वाईब काय आहे आणि ती वाईब जेव्हा चांगली असते, पॉझिटिव्ह असते, आपल्याला हे जाणवतं की आपल्या आसपास सगळी चांगली माणसं आहेत. तर त्या चांगल्या माणसांमध्ये काम करण्याची एक वेगळी मजा असते. मी पण नक्कीच सुषमा तुमचे आणि केदारनाथचे आभार मानते. सुगंधाताई थँक्यू, सुचित्राताई थँक्यू, कारण डेली सोपच्या या सगळ्या राम रगाड्यांमध्ये अशा पद्धतीची एक गोष्ट आम्हाला सुद्धा ऍक्टर म्हणून खूप एक चॅलेंजिंग काहीतरी देऊन जाणार आहे याची मला खात्री आहे. दुसरी गोष्ट, सगळ्या ऍक्टर्सना समजून घेऊन त्यांचं शेड्यूल समजून घेऊन डेली सोपचं शूटिंग करणं ही सोपी गोष्ट नाहीये. तर ऍक्टर्सच्या मागे उभं राहणारी ही सगळी टीम आणि ही वाहिनी आहे, मी त्यांचे मनापासून आभार मानते, कारण तरच छान पद्धतीने काम करता येऊ शकतं असं मला वाटतं. आणि आता मी माझे मोठे 4 शब्द संपवते. असं 2 आदर्श जोडपी आमच्या मध्ये उपस्थित आहेत
आणि त्यांना आम्ही काय असं जाऊ देणार नाही. कारण काय आहे, आमच्या गोष्टीची नवी नवी सुरुवात होतीये, ते सरावलेले आहेत या सगळ्याला, तर त्यांच्याकडनं आमच्यासाठी काही टिप्स मिळणं फार आवश्यक आहे. आणि त्यामुळे अर्थातच आदेश दादा, सुचित्रा ताई या दोघांना मी इथं बोलावते आणि भरत दादा आणि सरिता तुम्हालाही इथं बोलावते. थोडासा त्रास तुम्हाला आम्ही द्यायला पाहिजे, असं कसं चालेल? एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. आम्ही यांच्याबरोबर एक दोन छोटे छोटे गेम्स खेळणार आहोत आणि काही यांच्या हॅलो, ऐकायला येतंय? हॅलो, आता हॅलो. आम्ही चुकलो की तुम्हाला सुख कळले. आणि मगाशी जे काही स्पृहानी खूप असं आयडियलिस्टिक सगळं जे काही सांगितलेलं आहे, आता ते कसं कोणवणते बघा. आमच्याकडे काही प्लकार्ड्स आहेत, ती आम्ही तुमच्या हातात देणार आहोत आणि मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, तर त्याची खरी खरी उत्तरं देणं अपेक्षित. मला माहिती आहे की सगळ्याच गोष्टी अजिबातच संसारात आपण खऱ्या बोलत नाही. नाही ते करत तर त्याच्यात नाही, ते चिटिंग नाही होऊ शकत. तर हे सुख कळले आहे की सुख छळले आहे? तर आता यानंतर मी काही प्रश्न विचारेन जे तुमच्यासाठी आहेत. प्रश्न कॉमन येणार आहे. तर पहिला प्रश्न असा आहे की एक मिनिट, ऑब्जेक्शन. काय माती नको करू. हे धमकावणं मला सुरू झालेलं. ह्याच सगळ्यात आम्हाला शिकायचं आहे असं आम्ही ठरवलंय की एक मिनिट, सगळ्यांनी लक्षात ठेव, तुम्ही आदर्श आमचं रेकॉर्डिंग त्याचंच टेन्शन. पण आता पहिला प्रश्न परत आता तुमच्यासाठी आहे, दोघांसाठी, की जर का चूक झाली कुठल्याही भांडणात तर दोघांपैकी सगळ्यात आधी सॉरी कोण म्हणतं? सॉरी म्हणा, तुम्ही घरी असायला पाहिजे ना. इथे तर सुख आहे. एक किस्सा सांगतो मी, याच्यावर कळेल की मी किती आहे, सुखी आहे. जेव्हा माझ्या मुलीने 94% मिळवले 10वीत, तेव्हा मुळे काका मस्त म्हणाले, याला कारण बरं तू सतत दौऱ्यावर असतोस, तू जर घरी असतास तेवढे मिळालं असते. आता याच्यावर लक्षात घ्या किती अभ्यास करते, तेव्हा सॉरी म्हणायचा प्रश्न देत नाहीये. बरोबर, म्हणजे जेव्हा वेळ येते तेव्हा तीच म्हणते तरी तर ती वेळच येत नाही सॉरी किती छान. म्हणते. तुम्ही म्हटलं ना, नजरेतच कळतं. बरं, सोशल मीडियावर तुमच्या दोघांपैकी सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह कोण असतं? क्लॅरिटी मला फार आवडलं, खूप मस्त. सरिता ताई, तुमच्या दोघांमध्ये, हा दोघांचा प्रश्न आहे की जास्त रोमॅन्टिक कोण आहे? मी कमी वेळ घरी असतो. व्हावंच ना. पण तुझं बरं आहे, कमी घरी असतो. बरं, पुढचा प्रश्न. इकडची स्थिती काय वेगळी नाहीये. हाच प्रश्न दोघांना काय म्हणून त्यांना चूज केलंय, दोघांना जे अतिशय कमी वेळ घरात असतात त्यांना. पण हाच प्रश्न जर तुम्हाला विचारला तर ह्याचं उत्तर काय आहे? म्हणजे की तुमच्या दोघांमध्ये सगळ्यात जास्त रोमॅन्टिक कोण आहे? आम्हाला कळलं. घरामध्ये सत्ता कुणाची चालते दोघांपैकी? मला ही क्लॅरिटी खूप आवडली. साधारण सगळी उत्तर सेम आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणून आम्ही घरी नसतो. बरं दादा, आता तू इतका म्हणजे बाहेर मी तुला कधी असं तू रागावलायस, चिडलायस असं बघितलेलंच नाहीये. तर दोघांपैकी भयंकर तापट डोक्याचं कोण आहे? राग जास्त कुणाला येतो? हो, खूप चिडकाय तरी. एक मिनिट, जरी थोडं अधून मधून जर हातवारी करा. मुलं जास्त कोणाला घाबरतात, आईला की बाबाला? एवढं तर म्हणजे काय दाखवतेस तू चित्रपट?
आणि सेम तुमच्याकडे असेल तर? वा, किती छान. दोघांमध्ये जास्त सरप्राईजेस कोण देतो? अचानक घरी येणं, आपल्याला असं वाटतं की आता आज हा दिवसभर घरात आहे, तेव्हा अचानक घराबाहेर जाणं, अचानक दौऱ्यावर आल्यावरती आपल्याला असं वाटतं की आता हा थांबेल जरा 2 दिवस घरी, तर दुसऱ्या दिवशी लगेच बॅग करून घराबाहेर जाणं, हे सगळं थोडंसं काहीतरी प्रेमाचं पण सांग नको. नाही, हेच प्रेमाचे आहे. आज लग्नाला आमच्या 33 वर्ष झालेली आहेत, सो त्याच्यामुळे हेच प्रेमाचे आहे. दोघांमध्ये जास्त समजूतदार कोण आहे? तर असा हा आमचा एक गेम होता. एक संपला. आता पुढचा आणखीन एक आहे जो ज्या गेम मध्ये सागरला इंटरेस्ट आहे तो खेळवून घेण्यात तुम्हाला. मग मध्ये मध्ये ते लावा ना, सुख कळले गाणं. माझी एक रिक्वेस्ट आहे भरत दादा आणि आदेश दादा यांना की दोघांनी पुढे उभं राहायचंय स्टेजच्या आणि त्यांना मागे बघण्याची परवानगी नाही. नाही. हा बर. आयुष्यात पुढे बघतो. तर आता मी तुम्हाला दोघांनाही एक एक प्रश्न विचारणार आहे. मागे फक्त मागे वळायचं नाहीये. बिलकुल नाही. मागे कारण ब्युटिफुल लेडीज आर हिअर, सो मागे नाही बघायचंय. सो पहिला प्रश्न आहे आदेश दादाला, तुमच्या पार्टनरने आज कोणत्या रंगाची लिपस्टिक लावलेली आहे? काय प्रश्न आहे? लाल. लाल. धरून निघताना लाल होती. सकाळ आता करून ती गेली आहे. आता परत दादाला प्रश्न आहे, तुमच्या पार्टनरने आज कोणती ज्वेलरी घातली आहे? मंगळसूत्र. हे खूप कॉमन उत्तर आहे. मागे बघायचं, मागे बघायचं. आणि अजून हातात बांगड्या, कानातले झाला. आणि काय हा मार्ग देऊया. चालेल चालेल, हा मार्ग द्यायला व्हेरी नाईस. ओके आदेश दादा, हा बोला. तुमच्या पार्टनरने आज कोणत्या रंगाची साडी नेसली आहे? काय वेळा काय सोबतच आलोय ना. साधारण असा तो ऑफ व्हाईट कलर असतो ना, वेगवेगळी कलरफुल अशी चित्र आहेत मस्त पैकी, हो की नाही? परफेक्ट. ओके बरं कलर ब्लाइंड आहे असंही मला कळत नाही. मी खूप कलर ब्लाइंड आहे. मला तर काळा पिवळा. नाही, मी रंगांवरती नाही विचारणार आता काही. तुमच्या पार्टनरने बोटांमध्ये किती अंगठ्या घातल्या आहेत? अरे देवा. 2. नाही नाही, म्हणजे एका हातात नाही रे, सगळ्या हातात. हे असं विचारत आहे ना. दुसऱ्या हातात एक आहे, हातात 2 आहे. टोटल तरी चुकले. दोन्ही हातांमध्ये मिळून 4 अंगठी आहेत. ओके आदेश बोल. सुख कळले. तुमच्या पार्टनरने कोणत्या रंगाचं नेल पेंट लावलेलं आहे? ओ नो. मला सांगायला सुख म्हणजे चित्र तू कालच बदललंस ना ते. नाही नाही, मला दिसले नाही. मला पास का पण? पास. ओके परत दादाला हा प्रश्न आहे, तुमच्या पार्टनरने हातात काय घातलं आहे? बांगड्या, ब्रेसलेट का दोन्ही? बांगड्या. वा वा, करेक्ट. मिळाला. चल
आणि आदेश दादा, तुमच्या पार्टनरच्या हातात आज घड्याळ आहे का नाही? अरे म्हणजे घड्याळ घातल्याशिवाय ती बाहेरच पडत नाही, कारण मी किती वाजता येतो आणि जातो तिला बघायचं. किंवा ही काय वेळ आली तुमच्यावर हे म्हणायला पण चालू. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू 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 सो मच. खूप मजा थँक्यू 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 सो मच. एका वाक्यात उत्तर देईल, कारण 30 वर्ष झाली. मी 93ला पहिल्यांदा व्यावसायिक नाटक केलं होतं. त्याच्या अगोदर लोकधारामध्ये काम करत होतो, पण 30 वर्ष बरोबर झाली 2023ला. मला नेहमी असं वाटतं की माझ्या आजोबांनी मला जे सांगितलं आयुष्यभर, की कलेने आपल्याला खूप काही दिलं, मग आता एक वेळ येते की कलेसाठी आपण काहीतरी देण्याची गरज असते. सो मागच्या वर्षी माझे सिनेमे चांगले चालले, लोकांना फारच आवडले. याच्यानंतर मी सिनेमा करत राहीनच, पण एक क्षण थांबल्यानंतर असा विचार येतो की मग मी माझ्या इंडस्ट्रीसाठी काय करतो. तर मराठी इंडस्ट्रीसाठी आज मी अशा एका ठिकाणी आहे की ज्यामुळे माझ्यामुळे का होईना थोडी फार का मदत मराठी इंडस्ट्रीला जर झाली तर त्याच्यापेक्षा सुख दुसरं नसतं. थँक्यू. बाकी कोणाला विचारायचं त्यांना विचारा. तपास झाला. सर्वप्रथम सर्वांचं अभिनंदन. आणि माझा प्रश्न स्पृहाला आहे की स्पृहाला अनेक वेगवेगळ्या माध्यमातून बघत आलेलो आहे, आणि मुख्य म्हणजे आधीच्या तुझ्या ज्या भूमिका आहेत केलेल्या, म्हणजे सगळ्याच भूमिका तू उत्तम करतेस, पण उंच माझा झोकामधली असेल किंवा टिळक मालिकेतली असेल, तर ते त्या ज्या व्यक्तिरेखा होत्या त्या एका विशिष्ट ऐतिहासिक पिरियड मधल्या व्यक्तिरेखा होत्या, कालखंडातल्या व्यक्तिरेखा होत्या. आणि आत्ता तुझे काम करतेस ते आत्ताची गृहिणी, ती मिथिला कुठेतरी प्रत्येकाच्या घरातली वाटते. तर त्या मिथिला या कॅरेक्टर बद्दल विचार करताना बऱ्याच वर्षानंतर अशा वेगळ्या रोल मध्ये आमच्या समोर येतेस, काय सांगशील? अतिशयच आनंद आहे, कारण आतापर्यंत असा प्रयत्न केलाय की शक्यतो आधीच्या पेक्षा आपलं पुढचं काम थोडंसं वेगळं असावं, आणि देवाच्या त्याने आतापर्यंत तरी तसं करायची संधी मिळाली. बऱ्याचदा असं होतं की ऐतिहासिक भूमिका केल्यानंतर तुम्हाला त्याच छापाच्या व्यक्तिरेखा मिळत राहतात, पण थँकफुली माझ्या बाबतीत तसं झालं नाही. आता लोकमान्य मधली सत्यभामा झाली, त्याच्यानंतर एक आजच्या काळातली आज मी जशी दिसते तशी दिसू शकणारी व्यक्तिरेखा मला करायला मिळाली, तर मला मजाच येते. म्हणजे इनफॅक्ट तीच गंमत असते की साध्या साध्या गोष्टींमध्ये पण इतका ड्रामा असतो ना, तर तो एक्सप्लोअर करायची संधी मिळते. फार मजेशीर छान छान सीन्स लिहून येत आहेत, आम्हाला इम्प्रोव्हाइज करताना मजा येते. आणि जेव्हा एखादं असं ऐतिहासिक काम आपण करतो तेव्हा त्या व्यक्तिरेखेचा आप सांभाळून तुम्हाला सतत वावरावं लागतं. तर तसं इथे नाहीये. मिथिला बऱ्याचशा प्रमाणात माझ्या जवळ जाणारी आहे. मिथिला फारच समजूतदार आहे, मी तेवढी नाही, नक्कीच 100%. पण जशी ती बोलते, जशी वागते, जशी हसते, तिच्या नवऱ्याबरोबरचं तिचं जे नातं आहे किंवा एक नात्यामधला जो एक फ्रँक अप्रोच असतो की आपल्याला जे वाटतं या व्यक्तीशी आपण मनापासून बोलू शकतो, या छोट्या छोट्या गोष्टी या निमित्ताने करून बघायला मिळतात. आणि उत्तम लिहून येतात सीन्स. आमचे राहुल दिग्दर्शक आहे आमचा, जो आमचे सीन्स फार छान बांधतो, ज्याच्यामध्ये कुठेही आम्हाला ते करतोय ते खोटं खोटं करतोय असं वाटत नाहीये. तर तो एक फ्लोई सगळा, त्याला एक छान काय म्हणतो, एक फ्लो आहे त्या सगळ्या सीन्स मध्ये. जास्तीत जास्त नॅचरल आम्ही कसे काम करू शकतो याची तोही काळजी घेतोय. सो या सगळ्यामुळे मला तर मजाच येते करायला. सुख कळले त्यामुळे, कोणाच सुख कळले त्यामुळे. हो अगदीच. आणि मुग्धा गोडबोले आमचे संवाद लिहिते, अश्विनी शेंडे आहे, ओमी आहे इथे. सो या सगळ्यांची खूप प्रत्येक एक कॅरेक्टर डेव्हलप करताना ची जी मेहनत असते ती सगळ्यांनी फार मनापासून केलेली असल्यामुळे आता जेव्हा आम्हाला एक रेडीमेड प्लॅटर मध्ये मिळतंय तयार छान, ते आम्ही एन्जॉय करतोय. आणि सेम प्रश्न सागरला पण आहे की आधीच्या केलेल्या भूमिका आणि आत्ताची भूमिका, तो माधव कामेरकर वेगळा कसा आहे? आता काय की वेगळा कसं आहे हे आता थोडंसं सिरियलच्या सुरुवातीला जेव्हा गोष्ट नरेट केली जाते त्यावेळेला एक ऍक्टर नेहमी अंधारामध्ये गोष्टी फिक्स करत असतो स्वतःसाठी. मी अशा तऱ्हेचं अप्रोच करतोय की ह्याच्यामध्ये काय मी करणार नाही, म्हणजे किंवा काय करीन. मी स्पेसिफिकली या गोष्टीचा विचार करतो की अगोदर जे काही मी केलेलं आहे ते कसं करणार नाही. बेसिकली म्हणजे पु ल देशपांडे करताना किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करताना
त्यांची इमोशनॅलिटी खूप वेगवेगळी आहे त्या दोन्ही माणसांची. बरोबर. तसंच मी नेहमी हा विचार करतो की या माणसाची इमोशनल कोशंट काय असेल, या माणसाची भावनिक पातळी काय आहे. तर मला कायम काम करताना असं वाटतं किंवा ऐकल्यानंतर असं वाटतं किंवा सीन्स वाचतो तेव्हा की भयंकर कन्सिडरेट माणूस आहे, दुसऱ्याबद्दल पहिले विचार करणारा माणूस आहे. आणि त्या पद्धतीने मी तो विचार करतो. माझं आणि माझ्या वडिलांचं आपण कसं वेगळं नातं दाखवू शकतो. प्रेमाची जी क्वालिटी आहे ती माझी आणि मिथिलाची जशी आहे तशी माझी आणि माझ्या बहिणीची म्हणजे आरती जे पात्र साकारते त्यांची वेगळी असेल. आता आम्ही एकही सीन एकत्र असं केलेलं नाहीये, पण माझा कल याच्याकडे असतो की आम्ही दोघं जण खरे बहीण भाऊ कसे वाटू, आम्ही दोघं जण खरे नवरा बायको कसे वाटू. आमच्या जेस्चर्स मधनं, आमच्या लुक्स मधनं, आमच्या बॉडी लँग्वेज मधनं आम्ही कसे. मला केदार दादांनी जे एक वाक्य सांगितलं होतं ते फार माझ्यापाशी राहिलं. ते म्हणजे या प्लास्टिकच्या जगामध्ये आपण खरी माणसं कशी दाखवू शकतो हे माझ्यामध्ये खूप राहिलंय. आणि माझा कल ऍज अ परफॉर्मर म्हणून कायम ते ट्रूथ कसं दाखवू शकतो याच्याकडे असतो. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. नमस्कार सगळ्यांना. मी प्रेरणा सकाळमधनं. आम्ही प्रोमो बघितलं आणि जे काही छोटे छोटे ग्लिम्स दाखवले खूप छान वाटतंय. आणि जसं तू आता सांगितलंस की खरेपणा तो त्याच्यात जाणवतोय. आणि सागर आणि स्पृहा आम्ही दोघांना एकत्र पहिल्यांदा फक्त असं जाणवत नाहीये. तर मला वाटतं इथूनच ती सुरुवात आहे छान. सागर स्पृहा दोघांना प्रश्न आहे की आपण आपल्याला हवं तसं काम मिळणं प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. तुम्ही तुमच्या कामातलं सुख तुमच्यासाठी काय आहे तर त्याबद्दल दोघांनी जर सांगितलं तर. मला असं वाटतं की कलाकार आम्ही सगळेच खूप स्वार्थी असतो. त्यामुळे सतत सगळं चांगलं जे काम आहे ते आपल्याकडेच येत राहावं असं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं. आणि तसं ते वाटत नाही राहिलं तर तितक्या तडफेने कामही नाही करता येत असंही मला वाटतं. माझ्यासाठी मी नेहमी जसं मगाशी म्हटलं की आपण एकच कॅरेक्टर जरी आधी केलेलं असेल त्या पलीकडे जाऊन आपल्याला या नव्या रोलमधनं काही मिळतंय का. मग एखादा साधासा लुक पण चालेल, एखादी साधीशी रिॲक्शन पण चालेल. त्या दिवशी म्हणजे प्रत्येक दिवशी जाऊन शूट करताना, कारण डेली सोप आहे, रोज शूटिंग असतं, तर त्या शूटिंगमध्ये रोज एक गोष्ट जरी नवी सापडली त्या कॅरेक्टरमध्ये परफॉर्म करताना, सीन करताना, तरी मला असं वाटतं की ती माझ्यासाठीची ती सुखकळले मोमेंट असते त्या दिवशी ऍक्ट करताना. सो माझा तरी तोच प्रयत्न आहे. आणि सागर फार चांगलं म्हणाला की खरं त्याच्या जितकं जवळ जाता येईल तितकं आम्ही आता प्रयत्न करतो आहोत ते करायचा. आणि तरच त्यातली गंमत आम्हाला घेता येईल. कारण जेव्हा तुम्ही गंमत घ्यायचं थांबवताना तेव्हा ते कळायला लागतं समोर पण. सो ती गंमत घेत राहणं आता हे सगळ्यात जास्त माझं तरी मला त्याच्यात खरंच मजा येते. मी काम करते माझ्यासाठी सगळ्यात आनंदाची बाब असते. मी स्टेजवर असेल किंवा मी कॅमेऱ्यासमोर असेल तर मी सगळ्यात जास्त खुश असते. आय थिंक आणि प्रत्येक कलाकाराचं तसंच असतं असं मला वाटतं. मला असं ह्याच्यात ऍड करायचंय की जेव्हा म्हणजे आमचे जे कोणी सिनियर्स आहेत आता कलर्स मराठी चॅनलचे जे लोक आहेत त्यांनी आम्हाला निवडलंय कारण की आमच्याकडे काहीतरी एक ऑफर करण्यासारखं त्यांना वाटलं. माझ्या बाबतीत सुखकळलेच्या निमित्ताने मी हे सांगतो तुला की मी जेव्हा मला निवडलंय तेव्हा त्यावेळेला मी टेबलवर काय आणतोय ऍज अन ऍक्टर म्हणून मी काय आणतोय. कारण की जेव्हा हे लोक मला विचारतात तेव्हा स्पेसिफिकली त्यांच्या मनामध्ये हे असतं की मला कास्ट करण्यासाठी म्हणजे का कास्ट केलेलं आहे. मुळात त्यांच्या मनामध्ये हे असतं की परफॉर्मन्स त्यांना अपेक्षित आहे, काहीतरी वेगळं अपेक्षित आहे म्हणून मला त्यांनी घेतलेलं आहे. तर माझी जबाबदारी ही असते की मी त्याच्यामध्ये 100% सत्य कसं शोधू शकेन. आणि मी ऍडमिट करतोय की प्रत्येक वेळेला ते येतच असं नाहीये, पण ज्या ज्या वेळेला शक्य असतं त्या वेळेला 100% की हा माझा आयुष्यातला शेवटचा शॉट आहे म्हणजे तर आपण काय करू हे मी करायचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळे कधी कधी मला भरकटायला पण होतं कारण की मी तेवढा इम्पल्सिव्ह माणूस आहे. त्यामुळे पण माझ्यासाठी सुख कळले ते की मी काय आणतोय तिथे टेबलवर. इथे मला ना सांगायला खूप आनंद होतोय की आपल्या मालिकेचा जो दिग्दर्शक आहे राहुल भुते त्याची म्हणून तो पहिले करतोय आणि त्याने ज्या मनापासून तो हे शिवधनुष्य पेलतो आहे
आणि इतकं म्हणजे जे आता तुम्ही बघितलं त्याचं 100 नाही 200% क्रेडिट हे पूर्णपणे राहुलचं आहे. आणि मला खरंच खूप छान वाटतं आहे. कलर्स मराठीचे पण खूप आभार की त्यांनी आमच्यावरती सोम प्रोडक्शन्सवरती जेव्हा मी सांगितलं की येस राहुल हे काम फार सुंदर करेल आणि राहुललाही स्वतःला तो विश्वास वाटला की ताई आपण छान करू नये. आणि ज्या प्रकारे तुम्ही आता हे सगळं बघितलं तर त्याच्यात तुम्हालाही खात्री पटली असेल की राहुलने किती सुंदर काम केलंय. तर मला असं वाटलं की अदरवाईज असं बोललं नसतं गेलं पण राहुल डिड अ फंटॅस्टिक जॉब. सो थँक्यू राहुल. तुला काही बोलायचं आहे? थँक्यू ताई. खरं तर सोम प्रोडक्शनचा थँक्यू खूप आभारी आहे की त्यांनी एवढा विश्वास दाखवला. आणि मला आनंद आहे की पहिला जो शो आहे माझा तो एवढा खूप छान शो मला मिळाला जो रिअलिस्टिक आहे. लार्जर दॅन लाईफपेक्षा रिअल झोनला जास्ती आहे. की प्रत्येक डिरेक्टरचं एक स्वप्न असतं की आपल्याला एक खूप सुंदर काम करायचं आणि देवाच्या नशिबेने आणि तुम्ही सगळ्यांनी मला सांगितलं विश्वास दाखवला तेव्हा मला एवढं सुंदर काम करायला मिळतं. त्यासाठी खूप खूप थँक्यू केदार सर. थँक्यू सर. काय हे जरा घरगुती आहे. सोम प्रोडक्शन माझे घरचं आहे. तर आमचे ऋणानुबंध वर्षानुवर्ष मी मला असं वाटतं की प्रश्न नंतर तुम्ही एकमेकांना भेटून पण विचारू शकता कारण याच्यामध्येच वेळ फार जातो. अशा वेळेस मला ना खूप महत्त्वाच्या गोष्टी काही सांगायच्या आहेत आता आणि ज्या मी सांगितल्या नाही तर मला ती संधी मिळत नाही. कारण मी जवळजवळ 4.5 महिने त्यात ऑफिसमध्ये जातो आणि माझ्याबरोबर मी काम करणारी जी अत्यंत अप्रतिम माणसं माझ्याबरोबर आहेत. सुषमा आमची क्लस्टर हेड आहेतच पण क्रिएटिव्हली मला जेव्हा जेव्हा काही गोष्ट वाटते तेव्हा आम्ही खूप इनसिंक आहोत आम्ही दोघंही. म्हणजे आम्हाला काही वेळ करायचं तर बंधन नाही आणि काहीच नाही. ते काय बँगलोरला जास्त वेळ असते आणि मग मुंबई बँगलोर करत असते पण आम्ही किमान फोनवर तरी असतो. पण ही ना संधी मला काही लोकांना थँक्यू म्हणायची वाटते कारण जेव्हा असं घरगुती वातावरण असतं ना तेव्हाच आपण आपल्या घरच्या लोकांच्या बद्दल बोलणं हे मला जास्त महत्वाचं वाटतं. सो सुखकळले ही कल्पना माझ्या डोक्यामध्ये आल्यानंतर माझ्याबरोबरीने माझा ओमी माझा भाऊ त्यांनी ही गोष्ट माझ्याबरोबर लिहायला सुरुवात केली. त्या ओमी त्यानंतर आमची फिक्शन हेड सोजल ह्या दोघांचे कष्ट मी रोज बघतोय आणि सगळे माझे जे मी खूप असा थोडासा असं माझं टेम्पर कधी कधी आउट होतं. काय होतंय नक्की कळतंय का ते इतकं शांतपणे त्या स्क्रिप्टकडे आणि त्या स्क्रीनप्लेसकडे बघतायत त्यामुळे त्या फ्रंटवर मी खूप खुश आहे. हे सगळं कास्टिंग जमवताना मला नेहमी मदत तिची झाली ती सुगंधा आमची. थँक्यू व्हेरी मच सुगंधा. आमची मार्केटिंग टीम पण एवढीच जोरदार आहे कारण आम्ही आजकाल काय आहे आमच्या कल्पना एवढ्या अशा भयंकर यायला लागलेल्या आहेत ना की हे पण करूया ते पण करूया आणि हे कॉर्पोरेट लाईफ असल्यामुळे आता काही गोष्टी मला पण माहिती आहेत ते नव्याने मी पण शिकतोय. पण सुजाता त्याच्यानंतर आमच्या हे सगळे कमर्शियल डिपार्टमेंट सांभाळणारा आमचा निलेश सोनार आमचा रिसर्चवाली श्वेता आणि आलोक हे दोघंही जण इथे काही इकडे तिकडे माझी नावं काही राहिली असतील तर सॉरी सगळ्यांना. कोण राहिले आणि माझी जी EP आहे या शोची ती प्रज्ञा घोष यांना सगळ्यांना फुल मार्क्स आहेत. हा शो तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे जेवढे अथक प्रयत्न करतायत सोम प्रोडक्शन जेवढं करत आहे तेवढीच ही कलर्स मराठीची टीम तेवढीच प्रयत्न करते आणि मला खात्री आहे आम्ही काहीतरी बदल नक्की करू. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. वयाच्या 73व्या वर्षी गाशा गुंडाळून पुन्हा गावाला जाणारी मी केवळ सुचित्राने इथे परत बोलवलं. पुन्हा नव्याने जोमाने मी उभी राहिले असं म्हणते. उभी राहत नाही राहू शकत नाही जास्त पायाच्या मुळे बसून बसूनच कामं करते. पण जी मरगळ आलेली होती मध्यंतरीच्या काळात आजारपणामुळे सुचित्राने बोलवलं ती मरगळ सगळी दूर झाली. महत्वाची गोष्ट म्हणजे राहुल बुद्धेंसारखा दिग्दर्शक मला परत मिळाला. परत मी नव्याने शिकायला सुरुवात केली
त्यामुळे राहुल सर, सुचित्रा, सोहम आणि महत्वाचे म्हणजे केदार सर, सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आपण लोक पुन्हा कधी भेटू मला माहिती नाही, आता भेटलात, मी तुमच्याशी बोलले, मला खूप बरं. धन्यवाद.